बऱ्याच वेळेला प्लॅन्स हे नेहमी कॅन्सल होण्यासाठीच बनतात. तर माझं पण असंच होत होतं, की मला जायचं आहे बर्फ बघण्यासाठी, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे व्हायचं आहे. ऑफकोर्स एअरलाईन जॉइन केल्यानंतर माझे सगळे प्लॅन्स होते. बट अजून पण मला एवढा टाईम नाही भेटला आहे, की मी लांब-लांब ठिकाणी जाऊन येईल. सो इथेच जवळच असणाऱ्या स्नो सिटीमध्ये जाण्याचा मला योग आला. मी गेले होते बंगलोरला आणि ऑफकोर्स मी मम्मी आणि भावासोबत गेले होते. आणि तिकडे गेल्यानंतर पहिल्यांदा असं ज्यावेळेला आम्ही आतमध्ये गेलो, हो, हो, बापरे! खूप छान वाटत होतं ते बघून. ऑफकोर्स छोटीशी जागा होती. छोटीशी अशी पण नाही, पण असं फील तर येत होतं, की पूर्ण सगळीकडे बर्फ आहे. आणि खूप 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 छान वाटत होतं बिकॉज ते खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. जसं की इग्लू हाऊस होतं, त्याच्यानंतर ते स्लायडिंग्स होते. स्लायडिंग 2 टाईप्समधले होते. त्याच्यानंतर डान्स होतं, त्याच्यानंतर स्नोफॉलचं त्यांनी जे केलं होतं. सो हे सगळं करताना खूप खूप जास्त मजा वाटली आणि मी सुपर एक्सायटेड झाले जेव्हा मी खरंच जिथे रिअल बर्फ असतो त्या ठिकाणी गेल्यावर किती छान वाटेल. सो या विचारानेच मला असं म्हणजे खूप जास्त भारी वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही या स्लायडिंग्स केल्या आणि त्याच्यानंतर डान्स वगैरे होते, गाणी वगैरे होती. ते तर मी ऑफकोर्स इथे सगळं काही जॉईन केलेलं. सो ज्यांना असं छोटासा एक्सपिरियन्स करायचा असेल, की बर्फामध्ये गेल्यानंतर कसं वाटतं, काय आहे वगैरे, वगैरे. सो त्या नक्की स्नो सिटीला जाऊन ट्राय करू शकतात. बिकॉज खूप छान वाटतं आणि आम्ही सगळे जॅकेट किंवा जे काय होतं गम बूट्स होते. सो हे सगळं विअर केलं होतं बिकॉज थोडा जरी मी हात काढला त्या ह्याच्यातून हँड ग्लोव्जमधून तरी पण असं पूर्ण थंड होत होतं बिकॉज आय डोंट नो बट टेम्परेचर खूप कमी होतं. नाऊ लेट्स एन्जॉय दिस सॉंग्स. ॲक्टिव्हिटीज नंतर लागली होती भूक आणि गरम गरम खाण्यासाठी एक चटपटीत शॉप होतं तिथे. सो आम्ही एन्जॉय केला. थँक्यू.